नमस्कार, मी विशाल पाटील। एक महान ऋषी विश्वामित्र आणि अप्सरेची पौराणिक कथा आपल्या सर्वांनाच परिचित आहे, माहिती देखील आहे। पण ज्यांना माहित नसेल त्यांना अगदी थोडक्यात सांगतो। ऋषी विश्वामित्र हे कठोर तपश्चर्या करत होते। त्यांची कठोर तपस्या पाहून देवराज इंद्रही भयभीत झाले। विश्वामित्राची तपस्या फळाला लागल्यास आपलं सिंहासन जाऊ शकतं, या भीतीपोटी इंद्रानं एक युक्ती लढवली। विश्वामित्र यांची तपस्या भंग करण्यासाठी इंद्रानं एका अप्सरेला पाठवलं। मोहिनी सौंदर्य असलेल्या त्या अप्सरेचं नाव होतं मेनका। विलक्षण सुंदरता, आकर्षक वाणी आणि हसऱ्या नजरेद्वारे मेनकेनं विश्वामित्र यांचा तप भंग केला आणि इंद्राची खेळी अखेर यशस्वी झाली। वेळ बदलली, लोकांचं राहणीमान बदललं, मात्र सापळ्याचं तंत्र बदललेलं नाहीये बरं का। जे पुरातन काळामध्ये झालं ते आजपर्यंत सुरूच आहे, फक्त त्याचं स्वरूप बदललेलं आहे। आता हे जाळं विणलं जातं समाज माध्यमांवर, चकचकीत प्रोफाईल्स मधून आणि गोड आणि समजूतदार भाषेतून, ज्याला आपण आत्ताच्या जगामध्ये, आजच्या युगात हनी ट्रॅप असं म्हणतो। बरं, यात सर्वसामान्य अडकले तर नवल वाटायला नको, पण राज्यातील तब्बल 72 सनदी अधिकारी, राजकीय नेते तसंच आजी आणि माजी मंत्री देखील हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची माहिती मिळाल्यानं एकच खळबळ उडाली आहे। आणि याच प्रकरणाशी संबंधित पेन ड्राईव्ह आपल्याकडे असल्याचा दावा काँग्रेसच्या नाना पटोलेंनी केलेला आहे। त्यामुळे त्या पेन ड्राईव्हमध्ये नेमकं काय आहे याची सर्वांनाच उत्सुकता लागून आहे। आता थोडं दुसऱ्या मुद्द्याकडे वळूयात। महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये बुधवारी जनसुरक्षा विधेयक डमरू वाजवत मंजूर झालं। डाव्या विचारसरणीच्या संघटना, शहरी नक्षलवाद आणि देशविघातक शक्तींवर कारवाईसाठी हे विधेयक आणलं असल्याचं सरकारचं म्हणणं आहे। या विधेयकावेळी बहुतेक विरोधी पक्ष गोंधळ घालत, वॉकआउट करत सभा तहकूब करण्यास भाग पाडत असताना आश्चर्य म्हणजे काँग्रेसनं मात्र विधेयकाला ठोस विरोध नोंदवला नाही आणि यामुळे काँग्रेस हायकमांडचा सूर आता कडक झालेला आहे। राज्यातील काँग्रेस आमदारांना नोटीस बजावून आपल्या मूकपणाबद्दल हायकमांडनं विचारणा केलेली आहे। याच महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आज आपण चर्चा करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। हनी ट्रॅप प्रकरणावरून राज्याच्या राजकारणामध्ये आणि प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे आणि अशातच काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी विधानसभेमध्ये पेनड्राईव्ह बॉम्ब फोडलाय। अध्यक्ष महाराज, माझ्याजवळ पेन ड्राईव्ह पण आहे, मला ते दाखवायचं नाहीये, तो विषय नाही अध्यक्ष महाराज, मला कोणाचं चरित्रहरण करायचं नाहीये। महाराष्ट्रामधील हनी ट्रॅप प्रकरणानं सध्या संपूर्ण राज्यामध्ये आश्चर्याची आणि असुरक्षिततेची लाट उसळली आहे। एका अगदी गूढ आणि थरारक सिनेमाच्या कथेसारखी ही घटना उलगडली जाते, जिथे सत्ताधारी, वरिष्ठ अधिकारी, मंत्री सर्वच जण जाळ्यामध्ये अडकले असल्याचा दावा करण्यात येतोय। नाशिक, मुंबई, ठाणे अशा प्रमुख शहरी भागांमधल्या हॉटेल्समध्ये झालेल्या घटनांमध्ये अतिशय कौशल्यानं काही महिलांनी अधिकारी आणि मंत्र्यांना आकर्षित केलं। त्यांच्या खासगी भेटींचे व्हिडिओ फॉर्ममध्ये गुप्त चित्रीकरण झालेलं आहे आणि नंतर याच क्लिप्समधून ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैशांची मागणी केली जाऊ लागली आहे। त्यामुळे खंडणी मागणाऱ्या महिलेची आता गुन्हे अन्वेषण विभागानं चौकशी सुरू केली आहे। या प्रकारामुळे राज्य प्रशासनाचा आणि राजकारण्यांचा चेहरा जनतेसमोर उघड झालेला आहे। या प्रकरणामधील 72 पेक्षा जास्त अधिकारी आणि नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू असून नाना पटोलेंनी विधानसभेमध्ये पेन ड्राईव्हचा उल्लेख करत त्यात स्फोटक माहिती असल्याचा इशारा दिलाय। पाहूयात पटोलेंनी नेमका कोणता पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडलाय ते। मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचं केंद्र बनलेलं आहे अध्यक्ष महाराज, आणि राज्याचे महत्त्वाचे कागद, गोपनीय कागद या एंटी सोशल मुवमेंटच्या हातात चाललेले आहेत। मला राज्याची, मला कोणाचं चरित्र करा, माझ्याजवळ अध्यक्ष महाराज, माझ्याजवळ पेन ड्राईव्ह पण आहे, मला ते दाखवायचं नाहीये, तो विषय नाही अध्यक्ष महाराज, मला कोणाचं चरित्रहरण करायचं नाहीये। पण ज्या पद्धतीनं दाखवा म्हणाल मंत्री महोदय तर दाखवू टाकू, तुमचं सरकारचं मत असेल तर। बरं, एकीकडे वादळ उठल्यासारखी राजकीय घुसमट सुरू असताना दुसरीकडे अनेक अधिकाऱ्यांनी आपले फोन आणि लॅपटॉप
फॉर्मॅट करून पुरावे नष्ट केल्याच्या चर्चा देखील रंगतात. या हनी ट्रॅपमुळे फक्त व्यक्तिगतरित्या प्रतिमा नष्ट होत नाही, तर सुरक्षेचा धोकाही निर्माण करण्यात आलेला आहे. या प्रकरणानंतर सरकारी गुप्त माहिती सहजपणे बाहेर पडू शकते. या संकटानं लोकांना अस्वस्थ केलेलं आहे. सरकारकडून तपासाची ग्वाही दिली जाते, मात्र विरोधक त्यावरती संतप्त आहेत आणि राज्यामधील विश्वासार्हतेच्या पायावर घाव बसल्याचं बोललं जात आहे. तर अधिक वेळ वाया न घालवता याच विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेले आहेत भाजपचे मुख्य सहप्रवक्ते अजितजी चव्हाण यांना, काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके आणि करुणाजी मुंडे. आपल्या तिन्ही मान्यवरांचं मी यावेळेला स्वागत करतो या चर्चासत्रामध्ये. काँग्रेस प्रवक्ते कपिल ढोके आपल्यापासून सुरुवात करेल. कपिलजी, खरं तर एका बाजूला पेनड्राईव्ह बॉम्ब जो आहे तो नाना पटोलेंनी दाखवलेला आहे, मात्र फोडण्यासाठी का घाबरलं जात आहे? कुणाचं चरित्रहनन नव्हे, मात्र राज्याची सुरक्षितता जर या सर्व गोष्टींमुळे धोक्यात येत असेल तर पुढचं पाऊल तुमचं काय असेल? काय आहे त्या पेनड्राईव्ह मध्ये? कपिल ढोके. मुळात जे काही आज महाराष्ट्राच्या विधानसभेत विषय चर्चेला आला विशालजी, हा. त्यामध्ये प्रामुख्यानं आमचे काँग्रेसचे माजी अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नानाभाऊ पटोले यांनी हनी ट्रॅपचा जो मुद्दा महाराष्ट्रामध्ये संपूर्ण पद्धतीनं एक वेटीस धरला जात आहे. 72 सनदी अधिकारी त्यामध्ये आहेत, प्रतिष्ठित नेते आहेत, मंत्री आहेत, माजी मंत्री आहेत. यांना हनी ट्रॅपच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंगचे प्रकार महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. हे काही महाराष्ट्राला शोभणारं नाहीये. यामध्ये अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त होते आहे, अनेक प्रतिष्ठित लोक आहेत. बरं, त्या संबंधीच्या अनेक माहित्या जर आता विरोधी पक्षाच्या आमदारांपर्यंत ह्या माहित्या येत आहेत, पत्रकारांमध्ये आहेत, बातम्या त्या पद्धतीच्या होत आहेत, तरी सुद्धा सरकार याबद्दल गांभीर्यानं का घेत नाही? बरं, सरकार गंभीर आहे का? तुम्ही जो प्रश्न उपस्थित केलाय, नाना पटोलेंनी देखील आज थेटपणे सभागृहामध्ये हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. अजितजी, मी आपल्याकडून जाणू इच्छितोय की खरोखर राज्य सरकार या संपूर्ण घटनेविषयी काय त्यांच्या मनामध्ये नेमकं चाललंय? सरकारची हनी ट्रॅप प्रकरणातील अधिकृत भूमिका तुम्ही स्पष्ट करणार आहात का? कारण उद्या सरकारला उत्तर द्यावं लागेल. शेवटची संधी आहे, शेवटचा दिवस आहे उद्या. विशालजी, करणाऱ्यांना लाज वाटत नाही आणि याच्यामध्ये सरकारने स्पष्टीकरण देण्याचा विषय काय आहे? मला याच्यात एक गोष्ट आपल्याला स्पष्ट करायची आहे. बोला. बघा, मी पत्रकारितेमध्ये होतो, इथं करुणाताई आहे, ताईंनी सुद्धा त्या काळामध्ये माझ्याशी फोनवर संवाद साधून मला अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. तसं पत्रकार असतील, राजकीय नेते असतील, त्यांच्याकडे काही सोर्स असतात. आणि आता सुद्धा या घडीला माझ्याकडे राज्यामधल्या अशा काही नेत्यांच्या 10-10, 15-15 वर्ष जुन्या काही क्लिप्स आहेत माझ्याकडे. ते आणून देत असतात लोक आपल्याला, परंतु त्या कधी, कुठे, कशा, काय वापरायच्या याच्या संदर्भामध्ये ज्याची सद्सद्विवेक बुद्धी जागरूक असते त्याला ते कळतं. आणि मला इतकंच सांगायचंय, मी एका विरोधी पक्ष नेत्यांचा किस्सा आपल्याला विशालजी प्रेक्षकांना सांगतो, अतिशय महत्वाचा आहे तो. की मी एकदा त्यांच्या कार्यालयामध्ये बसलो होतो आणि ते म्हणले मला जरा, म्हणजे हाऊसमधल्याच त्यांच्या कार्यालयामध्ये मी बसलो होतो, काही कागद हातामध्ये ते घेऊन गेले आणि त्यांनी ठणकावून भाषण केलं आणि सांगितलं की हे कागद, हे पुरावे माझ्या हातामध्ये, हा 500 कोटी रुपयाचा घोटाळा आहे. त्या संदर्भामध्ये त्यांना चौकशी लावायची, ती चौकशी लागली. आल्यानंतर मी त्यांना म्हटलं, वा भाऊ, जबरदस्त, हे पुरावे कुठून तुम्ही गोळा केले? ते म्हटले, अरे कशाचे पुरावे, कोरे कागद आहेत ते, परंतु मला माहिती आहे की या विषयामध्ये कुठेतरी पाणी मुरतंय. तर तशाच पद्धतीचं हे सगळं चाललंय. बघा, नाशिक मधून हा विषय सुरू झाला. माझं शहर आहे नाशिक. नाशिकला मी आता थेट नावच घेतो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे आले होते आणि त्यांनी पत्रकारांना विचारलं, तुम्हाला माहिती आहे का काही असं असं सगळं घडतंय? मग काल परवा काही वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या. आज नानाभाऊंनी पेनड्राईव्ह दाखवला. आता कसं आहे, नानाभाऊ ज्येष्ठ नेते आहेत, आमचे मित्र आहेत. नानाभाऊंना हाऊसमध्ये लक्ष कसं खेचून घ्यायचं, वेधून घ्यायचं हे चांगलं कळतं. बरं, माझ्या पक्षाची भूमिका याच्यामध्ये काय माहितीये का? जे कोण असतील ना याच्यामध्ये ते समोर आले पाहिजे. गृह विभाग, काही वर्तमानपत्रांमध्ये आघाडीच्या अशा बातम्या आल्या की अशा पद्धतीनं काही ठिकाणी ब्लॅकमेल केलं जातंय आणि ते सहनच होत नाही आता म्हणून काही लोक पोलिसांकडे गेले. तर माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं याच्यामध्ये चौकशी होईल. पण मला असं वाटतं हनी ट्रॅप म्हणजे ही अनादी अनंत काळापासूनची परंपरा आहे. जो सार्वजनिक जीवनामध्ये आहे, मग तो अधिकारी असेल, तो राजकीय नेता असेल, जो सामाजिक कार्यकर्ता असेल, त्यानं सामाजिक जीवनामधलं आपलं चारित्र्य, आपलं वर्तन हे जर नीट ठेवलं तर ब्लॅकमेल होऊन घेण्याची पाळीच येणार नाही ना कोणाला अशी. परंतु झालंय काय, ही एक चांगली पुडी सोडली कुणीतरी.
त्या बरं, पुढीवरती ही पुढे पुढी आहे की किती त्याच्या सत्य इतका आहे? आता कारण जोरदार 72 जर सगळा, सनदी अधिकाऱ्यांची नावं समोर येत असतील तर कुठेतरी हे सरकारचं देखील अपयश आहे का? या मुद्द्यावर अजितजी मी आपल्याकडे येईल, मात्र तत्पूर्वी करुणाजी, या संपूर्ण प्रकरणामध्ये महिलांचा सक्तीनं सरकारचं वापर कसं अपयश? किंवा महिलांवरती विशालजी, दोन चुकीचे मिनिटं, आरोप होत विशालजी, असल्याचा मुद्दा विशालजी. किती गंभीर आहे? या महाराष्ट्रामध्ये हा. बोला ना, विशालजी, अजितजी. एक मिनिट हा. आपण संपादक आहात. या महाराष्ट्रामध्ये 2 मिनिटं ऐका ना विशालजी. ऐकतोय या मी आपल्याला. बोला ना, महाराष्ट्रामध्ये अजितजी. अनेक चॅनल्स मध्ये, वर्तमानपत्रांमध्ये सेक्स स्कॅन्डलच्या सुरस हा. कथा किंवा एखाद्या सहकार्याने एखाद्याला ठोकल्याच्या सुरस कथा, मी पत्रकार आहे, मलाही सगळं माहिती आहे. हे ज्या त्या व्यक्तीवरती अवलंबून असतं. निश्चितच शिक्षण आहे ना. संस्था, मात्र राजकीय ज्या वेळेला आपण पक्ष, न्यूज सरकार चॅनलचं म्हणून त्या ठिकाणी ऑफिस, जबाबदारी घेतो त्यावेळेला मात्र काही 100% गोष्टी या सगळं अत्यंत गरजेच्या आहे ना अजितजी. राजकीय म्हणजे व्यवस्थेतल्या माझं म्हणणं एका किंवा बाजूला प्रशासनातल्या विरोधकांनी प्रश्न लोकांनी ते उपस्थित केलं पाहिजे केलेल्या ना. सत्ताधाऱ्यांना आता उत्तर द्यावी सरकार- लागतील. व्यक्तिगत चारित्र्याच्या बाबतीमध्ये याच्यामध्ये सरकारचा दोष काय? कपिलजी येतो जे दोषी आहेत, उलट माझं तर मत आहे, समोर आले पाहिजे हे लोक. बरं, नक्की. यांचा पर्दाफाश झाला पाहिजे. बरं, ही काय करुणाजी, महाराष्ट्राची संस्कृती अजितजी मी नाही. आपल्याकडे येईल ना. करुणाजी, महिलांचा यामध्ये होत असलेला वापर किंवा महिलांवरती चुकीचे आरोप होत असल्याचा मुद्दा तुमच्या मते किती गंभीर दिसतो? कारण एका बाजूला तमाम महिलांचं तुम्ही प्रतिनिधित्व करताय आणि राजकारण, राजकीय खेळी आणि सनदी अधिकारी असतील, सगळ्यांची कामं तुम्ही फार जवळ न बघितलेली आहेत. करुणाजी. गेले 2 वर्ष मी महिलांच्यासाठी तळागाळामध्ये जाऊन मी काम करत आहे. हा. आणि मी हे बघितलेलं आहे की शासकीय अधिकारी, आजी माजी मंत्री, आमदार हनी म्हणून हनीमून, मन भरून हनीमून करताय. हा. आणि ज्या वेळेला मन भरताय, मन भरले नंतर हा. तेच हनी त्या लोकांना ट्रेप वाटते. त्या लोक तिला हनी ट्रॅप म्हणतात. हा. आणि कोणतीही महिला असं हनी ट्रॅप सारखं घाणेरडा वक्तव्य कार्य करू शकत नाही. माझं असं म्हणणं आहे. जसं मी बघितलेला, माझ्याकडे पण खूप महिलांची कंप्लेंट आलेली आहे. त्याच्यामध्ये एक मंत्री आहे, आमदार आहे आणि खासदार आहे. आता 2 एसीपी ची कंप्लेंट माझ्याकडे आलेली आहे. मी चॅनलवरती पण दाखवू शकते ते सगळी कंप्लेंट, पुरावे सकट दाखवू शकते. बरं. पण याच्यामध्ये मला एकच वाटते की हे लोकांना ज्या मन भरले नंतर दुसरी कडे जायचं आहे, तो हे लोकांना, महिलांना अटकावण्याचा प्रयत्न करताय. ब्लॅकमेल म्हणून, हनी ट्रेप म्हणून सारखे असे घाणेरडे शब्द महिलांच्यासाठी उपयोग करताय. बर. आणि असं काय हनी ट्रेप होऊ शकत नाही. जसं मी तुमचं कौतुक करते पाटील साहेब, जसं की तुम्ही अगोदर सुरुवातीमध्ये तुम्ही जे एक उदाहरण दिलेलं आहे मेनका आणि विश्वामित्रचा, ते खूप चांगलं आहे आणि तसंच प्रमाण चालू आहे आज महाराष्ट्रात. बरोबर आहे. त्यावरती शिक्कामोर्तब होतं. ज्याला करुणाजी तुम्ही देखील सांगता की अनेक मंत्री असतील, आमदार असतील, त्यांच्या बऱ्याच तक्रारी या तुमच्यापर्यंत देखील आलेल्या आहे. कपिल ढोकेजी, आज पेनड्राईव्ह दाखवलेला आहे. अजितजी जसं म्हणालेत की खरोखर प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये जर अशा घटना घडत असतील तर मात्र त्यामधून कुठली तरी महत्त्वाची माहिती बाहेर जाईल का? अहो मला सांगा, ज्या वेळेला सरकार असेल, आपलं मंत्रालय असेल, त्या ठिकाणी काम करत असणारे अधिकारी असतील, त्यांच्याकडनं कुठलीही गोपनीय माहिती बाहेर काढण्यासाठी जर अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतील तर खरोखर धक्कादायक प्रकार आहे. कारण त्यामुळे सुरक्षितता धोक्यात येते. याकडे तुम्ही लक्ष वेधू इच्छिता का सरकारचं? कपिलजी. मुळात आज जो विषय आमचे नेते आदरणीय नानाभाऊ पटोले यांनी अत्यंत पोटतिडकीनं सभागृहामध्ये मांडला हा. आणि त्यांनी तो विषय मांडत असताना राज्याच्या सुरक्षिततेची या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना हनी ट्रॅप मध्ये अडकवून त्यांच्याकडून काही जी गोपनीय माहिती आहे, जी राज्याच्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती आहे, अशी माहिती समाज विघातक संघटनांपर्यंत जाण्याची भीती त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केली. बरोबर आहे. अधिकारी आणि पदाधिकारी यांचा एकत्रित समूह म्हणजे आपलं शासन आहे. हा. आणि त्या शासनातीलच जर एक उच्च पदस्थ अधिकारी, माजी मंत्री, विद्यमान मंत्री हे जर त्या हनी ट्रॅप मध्ये अडकत असतील आणि मग राज्याच्या हिताची माहिती बाहेर जात असेल, त्या संबंधी जर पोटतिडकीनं प्रश्न मांडला तर आमचे मित्र अजितजी चव्हाण या ठिकाणी आहेत, ते म्हणजे अजूनही ते गंभीर नाहीत. पक्षाचे प्रवक्ते गंभीर नाहीत, पक्षाचे नेते गंभीर नाहीत, सभागृहातले लोक गंभीर नाहीत. ते म्हणतात करणाऱ्याला लाज वाटत नाही. अहो ठीक आहे, पण ज्या महाराष्ट्रामध्ये सुरक्षेच्या गप्पा आपण एकीकडे मारतो, आपण सांगतो आमचे गृहमंत्री सक्षम आहेत, हे सक्षम आहेत, मग गृहमंत्री कपिलजी, सक्षम असताना 2 ब्लॅकमेलिंगचे मिनिटं प्रकार का होत आहेत? मला पूर्ण करू द्या. याच्यामध्ये- ब्लॅकमेलिंगचे प्रकार का अजितजी, होत मी- आम्ही आहेत? गंभीर- उत्तर दिलं पाहिजे. त्यांनी एक उदाहरण दिलं की कशाचे कागद आहे असे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की नाना भाऊंच्या पेनड्राईव्ह मध्ये काहीच नाहीये? पाहायचं आहे का तुम्हाला उद्या काय विशालराव, आहे? मला म्हणजे याचं अजूनही उत्तर सरकार पटकन देऊ दे. अहो
हनी ट्रॅप प्रकरण नाहीये, तुम्ही हा. कसं काय म्हणू शकता? तुमच्या गृहराज्यमंत्र्यांनी बरं आपण उत्तर घेऊयात कबूल ना. केलंय, अजितजी उत्तर त्याची देत आहे पुष्टी तुमच्या केली आहे. प्रश्नाची. अजितजी बोला. गृहराज्यमंत्र्यानं आज सभागृहामध्ये सांगितलं की अशा पद्धतीची तक्रार आली, हो, मागे कपिल- घेतल्या गेली. कपिलराव, काय 2 तक्रार मागे मिनिटं. घेतल्या जाऊ शकते? तक्रारीची कपिलजी, तुम्ही निपक्षपातीपणे उपस्थित केलेल्या चौकशी व्हायला प्रश्नांची उत्तरं पाहिजे. घेऊयात हे की लोक आपण. गंभीर नाहीत. हा. अहो जरा ऐका ना 2 मिनिटं. कपिलराव, तरुण आहे तुम्ही, तुमचं रक्त उसळतं, मला कल्पना आहे. जरा थोडं ऐकून घ्या जरा. असं नसतं. माझं आपल्याला एक आव्हान आहे की नानाभाऊ पटोलेंना तो पेनड्राईव्ह जो आहे तो गृहविभागाच्या ताब्यात द्यायला लावा. त्यातली माणसं नक्की कोण आहेत ते सापडलं पाहिजे ना. आणि कसं आहे माहितीये का कपिलराव, तुम्ही एवढं आम्हाला बेजबाबदार आणि गांभीर्याने वगैरे म्हणू नका. तुम्हाला जर खरंच असं वाटत असेल ना, नक्की चेरापुंजीला काय झालं होतं नानाभाऊंना विचारा जरा. माझे कसं आहे माहितीये का, माझ्या समोर तुम्ही बसलेले लक्षात घ्या. पाठराखण मी करताय. अजित चव्हाण आहे, मी नानाभाऊंनी संपादक जो होतो. विषय सभागृहात माझ्याकडे माहितीचा मांडला, एवढा त्याबद्दल खजिना आहे ना काय बोलत कपिलराव. त्याविषयी का तुम्ही हे करत अहो, नाही? माहिती ते आहे. ऐका. आम्ही सभागृहात कपिलराव. पेनड्राईव्ह दाखवलाय. तुमच्या कोणा कपिलराव. नेत्याला उघड करायची? तो पेनड्राईव्ह जाहीर करायला अहो, सांगा. अजितराव, आणि कसं आहे माहितीये का, अजितराव, तुम्ही कोणासमोर तुमच्या बसून नेत्याला बोलताय हिंमत. गांभीर्याने वगैरे, हे जरा लक्षात घ्या. माझ्याकडे एवढं तुम्ही मटेरियल आहे ना, बेजबाबदारपणे माझ्याकडे एवढं बोलताय. मटेरियल आहे. मी बेजबाबदारपणे काँग्रेसच्या बोलताय. अनेक सिनियर नेत्यांची अजितराव. पळताभुई थोडी करू शकतो. अजितराव, विषय असा आहे, हनीट्रॅपमध्ये चेहरा- कुठली लोक आहेत? तुम्ही तुमच्या तुम्ही नेत्याला आधी त्याबद्दल विचारा गंभीर चेरापुंजीला नाही. काय घडलं काल होतं, ठाण्यातली ते व्हिडिओ तक्रार कोणाचा का होता, मागे घेतल्या गेली? या पाऊस कसा संबंधी पडत सुद्धा होता, बोललं त्यांच्या पाहिजे ना सोबत अजितराव? कोण होतं. हे तुमचा गांभीर्य पाठिंबा आम्हाला आहे सांगू सगळ्या नका हो. कपिलजी ऐका जरा. अजितराव, सभागृहात पेनड्राईव्ह बाकी दाखवल्या कशाचा पाठिंबा? मी म्हणालो ना मगाशी अजूनही हे प्रकरण की या सगळ्या लोकांची नावं समोर आली पाहिजे. विषय आहे. अहो तुम्हाला राज्याच्या कळतं का सुरक्षेचा काँग्रेसवाल्यांना कुठल्या विषयावर अजितराव, सरकारवर टीका तुम्ही केली लोकं पाहिजे, राज्याला- कुठल्या विषयावर तुम्ही काँग्रेसचं- व्यक्तिगत बोललं पाहिजे. मी काय सांगतोय की नाना पटोलेंनी त्या पेनड्राईव्ह मध्ये कोण आहे दिला पाहिजे ना गृह विभागाकडे तो. आणि आमच्याकडे विषय असा आहे की आम्ही म्हणतोय ना की यातली माणसं कोणी समोर आली हे पाहिजे. सोपं काय? प्रत्येक गोष्टीत तुम्ही शेतकऱ्यांचे सरकार प्रश्न कुठे आहेत? आणि आमच्या पक्षाला आणि आम्हाला जर तुम्ही जबाबदार ठरवाल कसं चालेल. अहो, मग का कसं काय बंदोबस्त चालेल? करत नाही तुम्ही? मी काय सांगतो ते ऐका ना तुम्ही. हनी ट्रॅपमध्ये किडनॅपिंग करतात. अहो बंदोबस्त काय तपास राज्याचा गृहविभाग तपास करेल. तुमच्या लक्षात येतं का, तुम्हाला कळतं का तुम्ही काय बोलता. आता काय सरकारने लोकांच्या बेडरूम मध्ये पोलीस ठेवायचे का? पुरावे आहे, खजिना सरकारने आहे. पण तुम्हाला माहिती नाही का? हॉटेलच्या स्वीट अहो, मध्ये पोलीस ठेवायचे अजितराव, का? तुम्ही नाशिकचे आहात. काय नाशिकच्या करताय, तुम्हाला काय सांगू का बोलताय? कुठल्या हॉटेलमध्ये? सांगू का काय कुठल्या काय हॉटेलमध्ये चर्चा हनी करताय ट्रॅप होते? तुम्ही याच्यामध्ये अजितराव, विषय सांगू स्पष्ट का कुठल्या आहे. हॉटेलमध्ये तुम्ही त्याचा बंदोबस्त करू विशालजी. शकत नाही का? कुठून कॅमेरे आणले सांगू का? नाही, मला असं हॉटेल वाटतंय मालकाने कुठून कुठेतरी कॅमेरे सांगा. एका बाजूला आज जो तुमच्या- पेनड्राईव्ह बॉम्ब टाकण्याचा सांगा, प्रयत्न बोला, केलेला सांगा, आहे, सरकार या सांगा, पुढच्या तुमच्या काळामध्ये त्या देशाला संदर्भातली तुमच्याकडे चौकशी माहिती करणार का? जाहीर केली पाहिजे आणि ना. जर चौकशी अहो, होणार कशाला असेल तुम्हाला तर ती सांगितलं? चौकशी गोपनीय ठेवणं योग्य आहे का, की तपास अधिक पारदर्शक व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असेल. मात्र केवळ आरोप प्रत्यारोप, तेही सत्ताधारी विरोधकांनी करण्यापेक्षा अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात होणं हे किती धोकादायक आहे हे सांगण्यासाठी आजचं उदाहरण पुरेसं. तत्पूर्वी करुणाजी, मी या चर्चासत्राची सुरुवात आपल्यापासून करेल. एका बाजूला सत्ताधारी असतील, विरोधक असतील, एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करण्यामध्ये वेळ वाया घालवताना दिसतात. मात्र राज्याच्या सुरक्षेचं काय? आपली जर गोपनीय माहिती इतरांपर्यंत जाण्यासाठी हनी ट्रॅप सारख्या गोष्टींचा वापर होत असेल तर याची गंभीर दखल घेणं किती गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं? खूप गरजेचं आहे. आज एक पक्ष विपक्ष सोडून आज जे मी एकच हात जोडून विनंती करते, जे सत्ताधारी लोक बसलेले आहे की महिलांच्यासाठी तुम्ही विचार करा. तुम्ही बोलता हनी ट्रॅप, आणि ज्या वेळे महिला स्वतःच्या हक्कासाठी लढते त्यावेळे तुम्ही त्यांना हनी ट्रॅप म्हणता. आज पोलीस प्रशासन काय दखल घेत नाही. आज 2 ACP ची कंप्लेंट माझ्याकडे आलेली आहे. हा. महाराष्ट्र गृहमंत्रीसाठी आज खूप ही लज्जास्पद गोष्ट आहे की महिलांची कंप्लेंट त्यांच्याकडे न जाऊन माझ्याकडे आलेली आहे. हा 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 आणि आज कोणीही पोलीस डीजीची आदेश असताना FIR झालेली नाहीये. बरं. आणि ज्या वेळे महिला स्वतःच्या अधिकारसाठी लढते त्यावेळे हे लोक महिलाला जे स्वतःच्या हक्कासाठी लढते तिला हनी ट्रॅप म्हणताय, ब्लॅकमेलर म्हणताय. आणि आता आपण काही केस मध्ये बघितलेला आहे, खंडणीच्या केस मध्ये जेलमध्ये टाकताय. आज महिलांना दाबण्याचा प्रयत्न करताय आणि नंतर पुन्हा परत दुसरी मुली सोबत, आज मुलगीचे वयाची मुली सोबत माझ्याकडे काही पुरावे आहे, खूप लोकांचे पुरावे आहे. पुरावे सुद्धा मी बोलते.
असंच मी कोणत्याही वरती बोलत नाही. नाना पटोले साहेबांसारखे मी फक्त ते पेन ड्राईव्हची दाखवत नाही. बर माझ्याकडे पुरावे आहे, मी चॅनलला देऊ पण शकते. बर निश्चित करुणाजी, ज्या प्रकारे तुमच्याकडे काही पुरावे आहेत, नाना पटोले देखील आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा करताना दिसत आहेत. कपिल ढोके, एका बाजूला जर नानांनी इतका महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला होता, काही नावं समोर का नाही अद्यापपर्यंत आलेली आहे? अजूनही तेरी बी चूप मेरी बी चूप अशा प्रकारचं चित्र आम्ही समजायचं का? नावं तरी पुढे आणणार आहात का कपिलजी? नाही, बिलकुल नाही. नाना भाऊंनी आज बोलत असताना जाहीरपणे सांगितलं, नाना भाऊंनी आज बोलत असताना सांगितलं की मला कोणाचंही चारित्र्य हनन करायचं नाही. जी लोक या हनी ट्रॅप मध्ये अडकतायत बरं आणि ज्यांच्याकडून राज्याची महत्वपूर्ण माहिती बाहेर जाते हा. त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी आपण काहीतरी करणार आहोत की नाही. अध्यक्षांनी ते गांभीर्यानं घेतलं पाहिजे, गृह विभागानं गांभीर्यानं घेतलं पाहिजे. लज्जास्पद गोष्ट आहे हो. म्हणजे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस या ठिकाणी सपशेल अपयशी झालेले आहे. आता करुणाताईंनी सांगितलं की गृहमंत्र्यांकडे न जाता तक्रारी आता माझ्याकडे येतात, कारण त्या तक्रारदारांना आता विश्वास राहिलेला नाही की गृह खातं काहीतरी करेल. बरं. गृह खातं म्हणजे या लोकांचा प्रॉब्लेम काय झाला विशाल सर, हा. यांच्याकडे इतका प्रचंड भ्रष्टाचाराचा पैसा आला. हा पैसा कुठे म्हणजे पैसा कुठे गमवायचा, हा. तर हे असं अय्याशी करून स्वतः हनी ट्रॅप मध्ये अडकतात आणि नंतर मग त्या हनी ट्रॅप मध्ये ब्लॅकमेलिंगला बळी पडत असताना हनी ट्रॅप मध्ये ब्लॅकमेलिंगला बळी पडत असताना राज्याची महत्वपूर्ण माहिती बाहेर कपिलजी, जाते. अतिशय राज्य गंभीर बदनाम तुम्ही होते. आरोप अहो, केलेला आहे. गृहमंत्री- अजितजी, मी आपल्याकडे येईल. गृहमंत्री पुढचं सपशेल पाऊल अपयशी काय झाले. असेल? सरकार आज चौकशी जर करेल पाहिलं का? असेल, चौकशी तर जर मला झाली बोलू तर द्या ती ना. गोपनीय ठेवणार की ओपन फोरम वरती होणार? नाही, अधिक ठीक आहे. पारदर्शकता म्हणजे असायला हवी त्यात, असं आपल्याला वाटतं का अजितजी? गृहमंत्र्यांनी त्यांचा बंदोबस्त करावा. विधानसभेच्या नाही, अध्यक्षांना याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे येतो ना सांगितलं कपिलजी. आहे. अजितजींचं उत्तर नाही, घ्या. नाही, लोक नाही, म्हणतात मला- की मला- हा मला- पेन ड्राईव्ह मला- आहे. मला- मला- हा बेजबाबदारपणा खुलासा नाहीये ही का? जो हनी ट्रॅपचा खुलासा आहे आणि ते करुणाताईनं मला एक गोष्ट open मध्ये सांगायची व्हायला आहे की पाहिजे. आपण सामाजिक कार्यकर्ते आहात. आपल्या कामाचा स्वरूप हे असं असलं पाहिजे. आपल्याकडे कुठलाही तक्रारदार आला, मला माझ्याकडे पाठवा. त्या दोन्ही मंडळींना एका मिनिटात राज्यामध्ये अशी व्यवस्था आहे, कोणी कितीही मोठा माणूस असला हा. आणि एखाद्या महिलेला तक्रार दाखल करायची असल्यास तातडीनं तिची तक्रार दाखल करून घेतली जाते. बर. आपल्याकडे ज्या महिला आल्या असतील त्या सांगाताही मी आपल्याला फोन करतो, हा कार्यक्रम संपल्या. आणि काय होतं माहितीये का, कुठलीही गोष्ट म्हणजे राजकारणामध्ये भाऊ, काम एक करत मिनिट, असताना जबाबदारीनं काम केलं पाहिजे. भाऊ जसे जबाबदारीनं तुम्ही बोललं पाहिजे. सांगितलेला एक मिनिट या विषयामध्ये खूप नाही, ताई 1-2 मिनिटं भाऊ, कपिल एक रावांना मिनिट. उत्तर देतो. ताई, तुम्ही जसं कपिल रावांना उत्तर सांगितलेलं आहे देतो, की 2 तुम्ही मिनिटं. मला करुणाजी, मी कॉल येतो ना करणार, यांच्या तुम्ही मला नेत्यांकडे कॉल जर करा. पेनड्राईव्ह आहे, हा एका जबाबदार नेत्याचं असं वर्तन असू शकत नाही ना. तुम्ही ठीक आहे, तुम्हाला चारित्र्य हनन करायचं नाही, मग जर तुम्हाला एवढी काळजी वाटते ना, यांचे प्रवक्ते इथे घसा फोडून सांगताय की सरकारनं दखल घेतली पाहिजे वगैरे वगैरे. अहो, तुम्ही ती नावं द्या, त्या लोकांची अहो, सरकार तुम्ही चौकशी जर ती करेल, शोधू त्यांच्याकडे काही शकत कार्यकारी नसाल, अधिकार अजित असतील तर राव, ते काढून तुम्ही घेतले आणि जातील. तुमचे गृहमंत्री तुम्ही गप्पा बसावं जरा आता, ऐका शोधू शकत थोडंसं. नसाल, तर गृहमंत्री विशालजी, खाली करा ना. विशालजी, त्या ठिकाणी तुम्हाला मुख्य काय झालंय गृहमंत्री माहितीये का, राहायचं. कपिलजी, हो, येतो आज आपल्याकडे. सुद्धा काय झालं विशालजी, आपण जर कोणाबद्दल पाहिलं बोलतो? असेल तर त्या आपल्याकडे काय येतो ना माणसं आहे? कपिलजी. गृहमंत्र्यांच्या अजितजींचं आणि पूर्ण उत्तर मुख्यमंत्र्यांच्या कुठे घ्या. आणि मलाही सांगा, मुख्यमंत्र्यांच्या चौकशी होणार सांगा का? ना, पारदर्शकता विधान असणार का? भवनाच्या आणि संस्कृतीला काय शोभणार काय तुम्ही नैतिकतेच्या गप्पा मारता हो? हसत होते पडत तुम्ही नाही. अजित तुम्ही राव, एखादा तुम्ही अजित चव्हाणचा असा व्हिडिओ काढू पडळकरांच्या शकता का? चला, मी चॅलेंज देतो तुम्हाला, शोधून दाखवा किंवा काढून दाखवा. तुमच्या नेत्यांचे व्हिडिओ आहेत आमच्याकडे. गृहमंत्री म्हणून तुम्ही फालतू गोष्टींमध्ये गृहमंत्र्यांचं नाव घेऊ नका. या विषयामध्ये जर तुम्हाला एवढी सत्याची चाड असेल तर तुमच्याकडे पेनड्राईव्ह मध्ये जे अधिकाऱ्यांची निदान नावं असतील ती सांगा गृह विभागाला. तातडीनं त्यांचा कार्यकारी अधिकार काढून घेतले जातील. राज्यात तुम्हाला एवढी काळजी आहे ना. विशालजी हे हा. सपशेल अपयशी ठरलेले आहेत. गृहमंत्र्यांच्या अतिशय जवळचे आमदार त्यांनी आज विशालजी, जो काही प्रकार विधान विशालजी, भवनाच्या पायऱ्यांवरती केला, विशालजी, म्हणजे तुम्ही पहा पडळकर हे देवेंद्र अहो, फडणवीस तुमच्या यांच्या नेत्याला आधी अतिशय विचारा, जवळचे आहेत. स्वतःचे व्हिडिओ फिरतायत अहो, लोक त्याचं बाहेर. समर्थन करता का हे सांगा काय ना? नैतिकता आहे तुमची? काय नैतिकता आहे अहो, तुमच्या तुम्ही नेत्याची? पडळकरांची नैतिकता पाठव का होती का व्हॉट्सअपला आजची? व्हिडिओ पडळकरांची तुमच्या नैतिकता नेत्याचा? होती का आजची? पाठव का? पडळकरांचं समर्थन पाठव का करता व्हिडिओ? आजच्या पडळकरांची गृहमंत्र्यांचं नाव घ्यायची काय गरज आहे या विषयामध्ये? अजित काही पवार फालतू उत्तर द्या. म्हणजे जबाबदारीने बोला, जबाबदारीने वागायला करा. महाराष्ट्राची जनता आपल्याला पाहते. इतका सिरियस विषय आहे, एवढा सिरियस विषय, कपिलजी, गंभीर मी विषय. आपल्याला थेट प्रश्न फालतू काहीतरी विचारतोय. आरोप करायचे एका बाजूला त्याच्यामध्ये. चला, पाठवा सरकारने का? जर दखल घेतली पाठवा नाही चेहरा तर मात्र व्हिडिओ. 72 अधिकाऱ्यांची नावं तुम्ही एक समोर लाजा वाटलं आणणार का? पाहिजे. प्रत्येक कपिलजी, गोष्टीमध्ये माझा तुम्हाला माननीय एक मुख्यमंत्र्यांचं नाव तुमची घेता, लोकं विधान ज्यांनी भवनाची संस्कृती उंचावले पेनड्राईव्ह एक त्यांचे मिनिट. व्हिडिओ फिरतात सगळीकडे. काय तुम्ही नैतिकतेचे कपिलजी, पाठ कपिलजी, देता? तुम्ही- आपल्याकडे वेळ एक मर्यादित मिनिट आहे. ऐका. ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं तुम्ही वाकून. सोपा करता का गृह खातं?
कपिलजी, मला एक सांगा, चला, सरकारनं जर उद्या दखल घेतली नाही तर ही नावं तुम्ही समोर आणणार का? पेनड्राईव्ह बॉम्ब हा सर्वसामान्य जनतेसमोर उघड होणार का? राज्य सरकारचा आणि गृहमंत्र्यांचा संबंध आहे. तुम्ही आरोप करताय, पेनड्राईव्ह दाखवताय. अहो मग सांगा ना ती लोक कोण आहेत ती? काय डोक्याचा वापर करत चला बोलताना करुणाजी. जरा आपण काय बोलतो, काय आरोप करतो? आमची जर गरज असेल तर उगाच आपण डोक्यावर परिणाम झाल्यासारखं बोलू नका. नीट बोला, व्यवस्थित बोला. महाराष्ट्राची जनता आपल्याला ऐकते. यश कुणाचं, अपयश कुणाचं हे नंतरचा या भाग. विषयामध्ये जर काही माहिती आपल्याकडे तर ती द्या ना चौकशी गृहमंत्र्याला. आणि तपास होणार आणि का? आरोप कोण पारदर्शकता करतंय? ठेवणार का? त्यांचे स्वतःचे व्हिडिओ व्हायरल आहेत. देवेंद्र फडणवीसांना जाहीर कपिलजी, मी करायला आपल्याकडे लावा. पुन्हा एकदा येईल. अजितजी, सरकार दखल घेऊन पारदर्शकता मी चौकशी परत एकदा ठेवणार का? कपिल तुम्हाला इशारा देतोय, माननीय गृहमंत्र्यांचं, मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊ नका फालतू प्रकरणामध्ये. माननीय तुमच्या नाही तर मी तुमच्या नेत्याचा व्हिडिओ ट्विट करेल. माझ्याकडे आत्ता व्हिडिओ आहे. मी तुमच्या नेत्याचा व्हिडिओ ट्विट करेल. फालतू कुठल्या गोष्टीमध्ये राजकारण आणलं नाही पाहिजे. विषय गंभीर आहे, गांभीर्याने चर्चा करा. हे काय थिल्लरपणा असा? निश्चितच सर्व मान्यवरांना ही विनंती करतोय की कुठेतरी चर्चेचं गांभीर्य हे अतिशय महत्वाचं आहे. करुणाजी, आपण हात उंचावत होतात, आपला मुद्दा सांगा. मला इतरांकडे जायचं, खरं तर वेळ संपत आलेली आहे. अगदी मी थोडक्यात एकच करुणाजी. बोलते की तुम्ही पक्षाच्या विचारू नका आणि एक दुसऱ्यावरती चिखलफेक करण्याच्या पेक्षा ते महिलांचा पण विचार करायला पाहिजे. जे महिलांवरती हे चिखलफेक होत आहे की हनी ट्रॅप असे सारखे, आणि जे आज पुरुषांची पण इज्जत आहे. मी असं नाही म्हणते की पुरुषांची इज्जत नाहीये, पुरुषांची पण इज्जत आहे. आणि जसं नाना भाऊ पटोले भाऊंनी सांगितलेलं आहे की USB आहे त्यांच्याकडे, कोणत्याही व्यक्तीच्या असेल तो सगळ्यांच्या मतलब लोकांच्या समोर हे यदि हनी ट्रॅप आहे तो लोकांच्या समोर यायला पाहिजे. बरोबर आहे ज्याच्यामध्ये करुणाजी. महिलांना जसं पण तुम्ही एक म्हणताय शिक्षा मिळाली की पाहिजे आणि पुरुषांना निश्चितच पण आहे की शिक्षा मिळाली पाहिजे. एखाद्याच्या आपण खासगी आयुष्यामध्ये जाऊ शकत नाही. मात्र जर राज्यामध्ये इतका मोठा प्रश्न उपस्थित केला जात असेल, कपिलजी, मला एका वाक्यात आपल्याकडनं खरं तर उत्तर अपेक्षित आहे. जर उद्या या संदर्भातलं सत्य समोर आणण्याची वेळ झाली तर नावं तुम्ही समोर आणणार का? गृह खात्यानं आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर करावं सभागृहात की ब्लॅकमेलर शोधण्यामध्ये आणि हनी ट्रॅपच्या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यामध्ये आम्ही अपयशी ठरलो आहोत. आणि आता विरोधी पक्षांनी ती नावं आम्हाला सांगावी. हे जर अपयशी ठरले असतील, यांचं गृह खातं अपयशी ठरलं असेल तर निश्चितच आमचे नेते सभागृहात ती नावं जाहीर करतील. पण त्यावेळी गृह खातं अपयशी ठरलेलंच आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, आजचा गृहमंत्र्याच्या अतिशय जवळचा काखेतला आमदार विधान भवनामध्ये राडा करतो, हे गृह खात्याला माहित असू नये. हे यांचं अपयश आहे. हे काय बोलतात ओरडून ओरडून? अजितजी, विशालजी, एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की कुठल्याही विषयामध्ये यापुढे बोलवताना आपण निदान ज्या लोकांना विषय कळतो, त्याचं गांभीर्य माहिती आहे आणि तो नीटपणे मांडता येईल अशा लोकांना जर बोलवलं तर आम्हाला जरा येण्यामध्ये स्वारस्य वाटेल. कुठल्याही गोष्टीमध्ये उचलली जीभ लावली टाळ्याला. काय हे नैतिकतेचे पाठ देत आहेत? ज्यांनी पेनड्राईव्ह उंचावला त्यांचा व्हिडिओ चेरापुंजीचा अख्ख्या जगात प्रसिद्ध आहे. इतर सगळे व्हिडिओ यांच्या नेत्यांचे संबंध जगात प्रसिद्ध आहे. माझं म्हणणंच इतकं आहे की या विषयामध्ये जे लोक दोषी आहेत ते सगळं समोर आलं पाहिजे. या हनी ट्रॅप मधल्या कपिल, मला आता बोलू देणार आहे का? या मला आता बोलू देणार आहे आपण का? ती संपवूयात, कारण मला मला बोलू देणार आहे का? अजितजी, मला बोलू देणार आहे का कपिल? थोडक्यात अजितजी, विषयावर बोला. या विषयामध्ये हा तद्दन मूर्खपणा आहे. जर यांच्याकडे काही आहे पुरावे त्यांनी गृह विभागाला द्यावे. हा विषय अत्यंत गंभीर आहे. याच्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे, निश्चित समोर आलं पाहिजे. आणि तक्रार जर समोर आली, मी पहिल्या प्रथम पासून सांगतोय की याच्यामध्ये गृह विभाग अत्यंत गंभीर आहे. मूर्खासारखं या विषयामध्ये गृह विभाग, मुख्यमंत्री, गृहमंत्री याच्यानं काय होतं, चर्चेचा डेकोरम विशालजी बिघडतो. मी याचा निषेध करतो. या पुढे चर्चा होत असताना आपण सगळ्यांनी तो डेकोरे पाळावा, कारण या वेळेला अख्खा महाराष्ट्र, त्या ठिकाणचे अनेक कुटुंबीय हा कार्यक्रम आपला पाहत असतात. धन्यवाद कपिल ढोकेजी, अजितजी, आणि धन्यवाद करुणाजी, आपण या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडल्या गेलात त्यासाठी. खरं तर एका बाजूला नाना पटोले यांनी पेनड्राईव्ह बॉम्ब फोडलेला आहे, तर दुसरीकडे सभागृहात तो सादर केल्यानंतर या प्रकरणाची पुढची कारवाई काय असेल या संदर्भातले देखील अपडेट्स लोकशाही मराठीची टीम आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवत राहील.
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.